नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण बघणार आहोत प्रकरण 4 मधील प्रश्न क्रमांक 5. विमा म्हणजे काय आणि विम्याच्या संदर्भातील विविध संज्ञा स्पष्ट करा. याआधी आपण पाहिलं होतं बँक म्हणजे काय, त्याचे प्रकार, बँकेची कार्य, या विविध गोष्टींचा अभ्यास आपण आधीच्या लेक्चर्समध्ये केला होता. या लेक्चरमध्ये आपण विमा म्हणजे काय या संदर्भात जाणून घेणार आहोत आणि विम्याच्या संदर्भात काही ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. बघा, विमा हे आर्थिक नुकसानापासून संरक्षण करण्याचे साधन आहे. विमा, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इन्शुरन्स. इन्शुरन्स किंवा विमा हे का काढला जातो, तर आपलं जे काही आर्थिक नुकसान होणार आहे किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतं अशी जेव्हा शक्यता असते तेव्हा विमा हा काढला जातो. म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे समजा आपलं आर्थिक नुकसान झालं तर त्याबाबत आपल्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा काढला जातो. हा जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. जोखीम व्यवस्थापन म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी अनेक ठिकाणी अनेक कारणामुळे जोखीम ही असते. व्यवसायामध्ये जोखीम असते, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये विविध प्रकारची जोखीम असते आणि ह्या जोखमीमुळे आणि अशा विविध प्रकारचे धोके असतात. त्या धोक्यामुळे अनेक वेळा आपले किंवा आपल्या व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि अशा प्रकारचं आर्थिक नुकसान झाल्यानंतर त्याची आपल्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी विमा काढला जातो. म्हणजे आपण आपल्या जी काही जोखीम आहे, जो काही धोका आहे, त्याचा आपण एक प्रकारे काय करत असतो, व्यवस्थापन करत असतो. हा प्रकार प्रामुख्याने आकस्मिक आणि अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. मग विमा का काढला जातो, तर काही गोष्टी ह्या आकस्मिक घडत असतात, काही गोष्टी ह्या अनिश्चित असतात आणि त्या अनिश्चित किंवा आकस्मिक घटनेमुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, आर्थिक नुकसान होऊ शकतं. आणि अशा प्रकारचं आर्थिक नुकसानीपासून आपल्याला जर संरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला विमा काढावा लागतो. विमा काय करतो, आपल्याला जे काही आकस्मिकपणे अनिश्चितपणे जे काही आर्थिक नुकसान होतंय ते आर्थिक नुकसानीपासून आपलं संरक्षण करण्याचं काम विमा करत असतो. विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था हमीदार यांच्यामधील करार होय. मग विमा म्हणजे काय असतो, तर विमा म्हणजे विमाधारक म्हणजे विमा काढणारा आणि विमा संस्था किंवा त्याला हमीदार असं देखील म्हटलं जाईल यांच्यामधील करार होय. विमाधारक म्हणजे विमा काढणारा. उदाहरणार्थ समजा मी माझ्या जीवनाचा विमा काढला तर मी झालो विमाधारक आणि मी ज्या कंपनीकडून विमा काढला ती झाली विमा संस्था किंवा विमादार, हमीदार. उदाहरणार्थ मी समजा LIC ची पॉलिसी काढली म्हणजे LIC काय झाली, एक कंपनी झाली जी कंपनी विमा देण्याचं काम करते, मग ती झाली विमा संस्था किंवा त्याला हमीदार असं म्हटलं जाईल. तर विमाधारक आणि विमा कंपनी म्हणजे विमा संस्था यांच्यामधील जो करार होतो, हमीबाबत जो करार होतो, त्या करारालाच विमा असं म्हटलं जातं, ज्याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीत विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत बांधील असतो. मग हा करार काय असतो, ह्या करारामध्ये दोन गोष्टी किंवा दोन व्यक्तींचा समावेश असतो. एक म्हणजे विमाधारक जो व्यक्ती विमा काढतो आणि दुसरं म्हणजे विमा कंपनी, विमा संस्था किंवा त्याला हमीदार असं म्हटलं जाईल, जी कंपनी विमाधारकाला हमी देते. कसली हमी देते, की काही अनिश्चित कारणामुळे किंवा काही आकस्मिक कारणामुळे तुमचे जर आर्थिक नुकसान झालं तर ते आर्थिक नुकसान भरून देण्याची जबाबदारी ती कंपनी घेत असते, हमी घेत असते. आलं लक्षात? तर अशा प्रकारे दोन व्यक्ती किंवा एक व्यक्ती आणि एक संस्था याच्यामध्ये हमी बाबत जो करार होतो त्या कराराला काय म्हटलं जातं, विमा असं म्हटलं जातं.
विमाधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते. आता उदाहरणार्थ समजा मी LIC कंपनीकडनं विमा काढला, माझ्या जीवनाचा विमा काढला. आलं लक्षात? याचाच अर्थ काय होणार आहे, मी जर विमा काढला आणि जर विमा कंपनी म्हणजे LIC कंपनी मला काही नुकसान झाल्यास ते भरून देण्यास तयार आहे, याचाच अर्थ मला देखील त्या कंपनीला काही रक्कम दर वर्षी किंवा दर महिन्याला द्यावी लागणार आहे. त्याला म्हटलं जातं विम्याचा हप्ता, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इन्शुरन्स प्रीमियम. जोपर्यंत मी विम्याचा हप्ता भरणार आहे तोपर्यंत ती कंपनी मला आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देणार आहे. जेव्हा मी विम्याचा हप्ता भरवणे थांबवणार तेव्हा ती कंपनी मला माझे आर्थिक नुकसान भरून देण्यास बांधील राहणार नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही विमा काढता तेव्हा विमाधारकाला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की जो विम्याचा हप्ता आहे तो वेळोवेळी भरला पाहिजे. वेळेवर तंतोतंतपणे निश्चित रक्कम ती भरली गेली पाहिजे आणि त्याची जबाबदारी ही विमाधारकाची असणार आहे. बघा, विम्यामधील काही मूलभूत संज्ञा खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे विमाधारक. ज्या व्यक्तीस विशिष्ट तोट्यापासून संरक्षण दिले जाते त्या व्यक्तीस विमाधारक असे संबोधतात. म्हणजे ज्या व्यक्तीला विशिष्ट तोट्यापासून किंवा त्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या व्यवसायामध्ये काही अनिश्चित अशा गोष्टी घडू शकतात आणि त्यामुळे माझं आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा व्यक्ती विमा कंपनीकडनं विमा घेतो. जो व्यक्ती विमा कंपनीकडून आर्थिक नुकसानीसाठी विमा घेतो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं, विमाधारक असं म्हटलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीला विमा कंपनी आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देत असते. म्हणजे त्या व्यक्तीचं कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान झालं तर त्याला आर्थिक भरपाई देण्याचं काम विमा कंपनी करणार असते. जीवन विम्याच्या बाबतीत सदर व्यक्ती आश्वासित म्हणून ओळखली जाते. पण जीवन विमा जर काढला असेल, जो जीवनाचा विमा असतो, आपण त्याचा जो प्रकार आहे जीवन विमा म्हणजे नेमकं काय हे पुढील भागामध्ये बघणार आहोत. तर जीवन विम्याच्या बाबतीत ज्या व्यक्तीचा विमा काढला जातो त्याला आश्वासित म्हणून ओळखलं जातं किंवा त्याला आश्वासित असं म्हटलं जातं. दुसरं आहे विमा हमीदार. विमाधारकास तोटा झाल्यास नुकसान भरपाई देणाऱ्या संस्थेस विमा हमीदार संबोधतात. जीवन विमा कराराच्या बाबतीत सदर संस्थेत आश्वासक संबोधले जाते. आता विमा हमीदार म्हणजे कोण? जो व्यक्ती किंवा जी संस्था विमाधारकाला आर्थिक नुकसान झाल्यास ते आर्थिक नुकसान भरून देण्याची हमी घेतो त्या संस्थेला काय म्हटलं जातं, विमा हमीदार असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, विमा कंपनी. LIC विमा कंपनी आहे, ICICI बँक देखील आपल्याला विमा देते, HDFC बँक देखील विमा देते, बजाज कंपनी देखील विमा देते. ह्या सर्व काय झाल्या, विमा हमीदार झाल्या. कारण की ह्या कंपन्या, ह्या संस्था ज्या व्यक्तीने त्यांच्याकडनं विमा काढलेला आहे त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान भरपाई भरून देण्याची हमी घेत असतात. त्याला म्हटलं जातं विमा हमीदार. हा, जीवन विमा कराराच्या बाबतीमध्ये जी संस्था आर्थिक नुकसान भरून देण्याची हमी देते त्याला आश्वासक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, जीवन विम्याच्या बाबतीत विमाधारकाला आश्वासित म्हटलं जातं तर विमा हमीदाराला आश्वासक असं म्हटलं जातं. पुढचं आहे विमा हप्ता, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इन्शुरन्स प्रीमियम. विमाधारकास विमा हमीदार ज्या मोबदल्याच्या बदल्यात संरक्षणाची नुकसान भरपाई हमी देतो त्या मोबदल्यास विमा हप्ता प्रीमियम असे म्हणतात. आता बघा, मी एखाद्या कंपनीचा विमा काढला, उदाहरणार्थ मी LIC चा विमा काढला आणि मी जीवन विमा काढला. म्हणजे माझ्या जीवनाचं उद्या समजा काय झालं, बरं वाईट झालं तर ती कंपनी माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला नुकसान भरपाई देणार. उदाहरणार्थ 10 लाखाचा विमा काढला. आता समजा ती कंपनी माझ्या जीवनाचं काही बरं वाईट झालं तर 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी तयार आहे. मग ती फुकट देणार आहे का एवढी नुकसान भरपाई? तर नाही, एवढं संरक्षण ती फुकट देणार नाही. मग त्यासाठी विमाधारकाला
विमा कंपनीला काही मोबदला द्यावा लागतो, काही मोबदला द्यावा लागतो, आणि तो मोबदला दर महिन्याला दिला जाऊ शकतो, दर 3 महिन्यांनी दिला जाऊ शकतो, 6 महिन्यांनी दिला जाऊ शकतो, किंवा प्रत्येक वर्षी दिला जाऊ शकतो. आणि त्या मोबदल्याला म्हटलं जातं विमा हप्ता, किंवा इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इन्शुरन्स प्रीमियम. म्हणजे विमाधारक विमा हप्ता, विम्याचा जो हप्ता आहे तो कोणाला देणार आहे? विमा कंपनीला देणार आहे. जोपर्यंत तुम्ही विमा हप्ता म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम कंपनीला देता, तोपर्यंत कंपनी म्हणजे विम्याचा हमीदार, उदाहरणार्थ LIC कंपनी, तुम्हाला आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देणार आहे. एकदा का तुम्ही विमा हप्ता देण्याचं थांबवलं, तर ती कंपनी देखील तुम्हाला आर्थिक नुकसानीपासून कोणतंही नुकसान झाल्यास संरक्षण देणार नाही, ती मग बांधील राहणार नाही. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला जर आर्थिक नुकसानीपासून संरक्षण पाहिजे असेल, तर तुम्हाला विमा हप्ता वेळेवर भरणे आवश्यक आहे. पुढचं आहे योजना पॉलिसी दस्तऐवज म्हणजे पॉलिसी. विमाधारक आणि विमा हमीदार यांच्यामधील करारामधील अटी, शर्ती आणि नियमांना विमा धोरण असे म्हणतात. धोरणामध्ये विविध अटी व शर्ती असतात. आता पॉलिसी दस्तऐवज म्हणजे पॉलिसी डॉक्युमेंट्स, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं पॉलिसी डॉक्युमेंट्स. आता विमा म्हणजे काय आहे? विमाधारक आणि विमा हमीदार म्हणजे कंपनी यांच्यामधील करार, आणि ह्या कराराद्वारे विमा कंपनी विमाधारकाला आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देण्याची हमी देते. बरोबर? मग आपल्या दोघांमध्ये म्हणजे विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यामध्ये काही करार झालेला आहे. मग तो करार झालेला आहे म्हणजे काहीतरी लेखी पाहिजे, आणि ते लेखी म्हणजे काही नसून त्याला म्हटलं जातं पॉलिसी डॉक्युमेंट किंवा पॉलिसी दस्तऐवज. त्या पॉलिसी दस्तऐवज मध्ये विम्याच्या कोणत्या अटी असणार आहेत, अटी काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, कशा प्रकारे विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे, नुकसान झाल्यास किती रक्कम दिली जाणार आहे, कोणत्या गोष्टीपासून नुकसान झाल्यास रक्कम दिली जाणार आहे, कोणत्या गोष्टीपासून नुकसान झाल्यास रक्कम दिली जाणार नाही, या प्रकारची सर्व माहिती त्या पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये म्हणजे पॉलिसी दस्तऐवज मध्ये लिहिली जाते. आलं लक्षात? तर अशा प्रकारचं डॉक्युमेंट म्हणजे हे विमाधारकाकडे एक असलेलं प्रूफ असतं, दोघांकडचं प्रूफ आहे. म्हणजे विमाधारक आणि विमा कंपनी यांच्याकडे प्रूफ असतं, पुरावा असतो की बघा आमच्यामध्ये अशा प्रकारचा करार झालेला आहे, आणि ह्या करारामध्ये अशा प्रकारच्या अटी आहेत, अशा प्रकारचे नियम आहेत. तर ज्या धोरणामध्ये किंवा ज्या दस्तऐवजामध्ये, ज्या डॉक्युमेंटमध्ये विम्याबाबत करार झालेला असतो, त्याच्या अटी आणि नियम किंवा शर्ती असतात, त्याला म्हटलं जातं पॉलिसी दस्तऐवज किंवा पॉलिसी डॉक्युमेंट्स. पुढे आहे दावा, त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं क्लेम. विमाधारकास अपघात, अनुचित प्रकार झाल्यानंतरच्या नुकसान भरपाईच्या मागणीस दावा असे म्हणतात. आता उदाहरण बघा, समजा मी एखादा व्यवसाय करतो आणि मी माझ्या फॅक्टरीचा, माझ्या कंपनीचा अग्नी विमा काढलेला आहे. म्हणजे माझ्या कंपनीमध्ये समजा आग लागून नुकसान झालं तर मला विम्याची रक्कम मिळणार. मी 10 लाख रुपयाचा विमा काढलेला आहे. आणि समजा माझ्या कंपनीला आग लागली आणि आगीपासून काही जी कंपनीचा भाग आहे त्याचं नुकसान झालं. मग मी काय करणार? कंपनीकडे दावा करणार की माझ्या कंपनीचा मी विमा काढला होता, पण माझ्या कंपनीला आग लागली, त्याच्यामध्ये कंपनीचं नुकसान झालं, तरी मला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी दावा करणार. म्हणजे नुकसान भरपाई नुकसान जेव्हा होतं किंवा जीवन विमा असेल आणि त्यामध्ये अपघात झाला, त्यावेळी आपण विम्याची रक्कम मिळावी यासाठी जो दावा करतो त्यालाच क्लेम असं इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? क्लेम म्हटलं जातं. म्हणजे नुकसान भरपाईची मागणी करणे. तर जेव्हा विमाधारक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी करतो तेव्हा त्याला दावा असं म्हटलं जातं, आणि इंग्रजीमध्ये त्याला क्लेम असं म्हटलं जातं. पुढचं आहे प्रस्ताव, प्रपोजल. विमाधारकाने विमा कंपनीला विम्याचे धोरण जाहीर देण्यासाठी करण्यात आलेली लेखी विनंतीला प्रस्ताव असे म्हणतात, प्रपोजल. बघा म्हणजे काय की समजा तुम्हाला विमा काढायचा आहे, आलं लक्षात?
तर विमा तुम्हाला जर काढायचा असेल तर आधी तुम्ही कंपनीकडे अप्लिकेशन करणार, अर्ज करणार, लेखी अर्ज करणार, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, प्रपोजल असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही कंपनीकडे प्रपोजल देणार, तुम्ही कंपनीकडे अर्ज करणार, तुमच्या सर्व गोष्टी कंपनी जाणून घेणार. उदाहरणार्थ तुम्हाला जीवन विमा काढायचा आहे, मग कंपनी जाणून घेणार तुमचं नाव काय आहे, तुम्ही राहता कुठे, तुमचं वय किती आहे, तुम्ही स्मोकिंग करता का, दारू सिगारेट अशा प्रकारचं कोणतं व्यसन आहे का, तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार आहे का, या सर्व प्रकारची माहिती तुमच्याकडून जमा करून घेतली जाईल. म्हणजे तुम्ही त्या कंपनीकडे अर्ज करणार की मला तुमच्या कंपनीचा विमा पाहिजे आहे, आणि त्या अर्जालाच काय म्हटलं जातं, प्रस्ताव किंवा प्रपोजल असं म्हटलं जातं. तुम्ही केलेला अर्ज स्वीकारायचा किंवा नाकारायचा हे कंपनीवर अवलंबून असतं. कंपनीच्या काही अटी असतात, कंपनीचे काही नियम असतात, त्यामध्ये तुम्ही दिलेली माहिती बसते का, त्यानुसार तुमचं जे प्रपोजल आहे किंवा तुमचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर करायचा का नामंजूर करायचा हे कंपनी ठरवत असते. पुढचं आहे विषय बाब, सब्जेक्ट मॅटर. विषय बाब म्हणजे ज्यासाठी विमा उतरवला घेतला जातो ती गोष्ट, उदाहरणार्थ जीवन, मालमत्ता, माल अथवा जहाज इत्यादी. ज्या गोष्टीसाठी विमा काढला जातो त्याला विषय बाब असं म्हटलं जातं, म्हणजे सब्जेक्ट मॅटर. उदाहरणार्थ जीवनाचा विमा काढला तर जीवन काय झालं, विषय बाब, म्हणजे जीवनाचा विमा काढलेला आहे. मालमत्तेचा देखील विमा काढला जाऊ शकतो, मग तेव्हा मालमत्ता काय झालं, विषय बाब. म्हणजे ज्या गोष्टीचा ज्याचा विमा काढला जातो त्याला म्हटलं जातं सब्जेक्ट मॅटर. म्हणजे एखाद्या माल असेल, जहाज असेल, त्याचा विमा काढला जाऊ शकतो. एखादी गाडी असेल, गाडीचा विमा काढला, मग गाडी काय झालं, सब्जेक्ट मॅटर. तर ज्या गोष्टीचा विमा काढला जातो त्याला म्हटलं जातं विषय बाब. तर अशा प्रकारे विम्याच्या संदर्भात विविध प्रकारच्या संज्ञा आहेत. ह्या संज्ञा आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे, कारण की विमा हा अतिशय महत्वाचा असतो. म्हणजे प्रत्येकाला विमा हा काढलाच पाहिजे. विविध प्रकारचे विमा आहेत, जीवन विमा किंवा आपल्याला आरोग्य विमा, या सर्व विम्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे.